माननीय नगराध्यक्ष सौरभ तायडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी शुभेच्छापर 2 शब्द बोलावे. सर्वप्रथम स्वराज्यजननी राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊ अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच सर्वच महामानवांना विनम्र अभिवादन करतो. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, उपस्थित सर्व मान्यवर, माता भगिनी आणि माझ्या प्रिय बंधूंनो, आज आपण येथे सांस्कृतिक कार्यविभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ गाथा महोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत. ही एक अभिमानाची बाब आहे. राजमाता जिजाऊ म्हणजे फक्त शिवाजी महाराजांच्या माताच नव्हे तर त्या राष्ट्र घडवणाऱ्या मातृशक्तीचं प्रतीक होत्या. आजच्या पिढीला जिजाऊ माताचं जीवन समजावं, त्यांचा विचार धन पुढे जावं आणि समाजात चांगले संस्कार रुजवावेत या उद्देशाने हा जिजाऊ गाथा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. अशा प्रेरणादायी कार्यक्रमांनाच आपली संस्कृती, इतिहास, मूल्ये जपली जातात. या सुंदर आयोजनासाठी मी आयोजकांचे मनापासून अभिनंदन करतो. शेवटी एवढंच सांगू इच्छितो की जिजाऊ मातेचे विचार अंगीकारले तरच खऱ्या अर्थाने समाज व देश पुढे जाईल. व या सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आपले नगराध्यक्ष साहेब माननीय सौरभ तायडे साहेब यांनी जे विचार मांडले ते अगदीच योग्य आहेत. राजमाता जिजाऊ यांचे विचार आपण अंगीकारलेच पाहिजे आणि आपल्यासारखं युवा नेतृत्व जर या जिल्ह्याला असेल तर निश्चितच या जिल्ह्याचं भवितव्य फारच थोर आहे. त्यामुळे मनापासून धन्यवाद आपण जे विचार मांडले त्याबद्दल.